श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सेवा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण परमेश्वराचा नामजप कसा करायचा याची माहिती घेणार आहोत. सकाळची वेळ सर्वोत्तम. पहाटे न जमल्यास देवपूजा झाल्यावर जप करा, कारण देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात. पूजेमुळे सात्विकता वाढीस लागते, हात पवित्र होतात. संत एकनाथ महाराज एकनाथी भागवत. कधीही रुद्राक्ष माळेवर जप करा. ओरिजिनल डुप्लिकेट मनातून काढून टाका. ती कालांतराने मंत्राच्या प्रभावाने ओरिजिनल होईल. ती स्वतः दाखवेल, मी सिद्ध झालीये, माझा अनुभव. श्री गुरुचरित्र. वैष्णव असाल तर तुळशी माळा घ्या. अन्य माळांच्या नादी लागू नका, कारण तुम्हाला मोक्ष हवाय, सिद्धी नाही. जप करायचाय हे निश्चित करा. वेळ एकच ठेवा. आसन उनी घ्या, म्हणजेच लोकरीचे घ्या. थोडे उंच असू द्यात. जमिनीपासून विना आसन करू नका. समोर श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो राहू द्यात, कारण तेच श्री गुरु आहेत. जप हा नेहमी गुरूंच्या सानिध्यात करावा. प्रथम फुले वाहून, अगरबत्ती लावून, ओवाळून, सुंदर लहानसा दिवा लावून ओवाळा. त्रिवार मुजरा समर्थ महाराजांना करावा. मग सज्ज व्हा. भान ठेवा, समोर श्री जगतचालक, मोक्षदायक, सर्व शक्तिमान, सर्व देव त्यांच्या ठायी आहेत, असे श्री स्वामी समर्थ महाराज विराजमान आहेत. आपल्यासाठी वेळ काढून ते आपली साधना करून घेत आहेत. सांसारिक ताप विसरा. ते आपल्याकडे आनंदाने पाहत आहेत, असा दृढ भाव ठेवा. प्रार्थना करा, स्तुती गा. शास्त्र नियम आहे, प्रथम देवी देवता स्तुती. स्वामी स्तवन म्हणतो आपण कोणत्याही सेवेच्या आधी, किंवा श्री गुरूंना गुरुवंदना करावी. श्री रुद्र स्तोत्र सर्वोत्तम असे श्री गुरु सांगतात गुरुचरित्रामध्ये. म्हणजे स्तुती गा, जय जयकार करा, म्हणजेच होईल श्री गुरुमूर्ती प्रसन्न आपल्यावर. दृष्टीसमोर त्यांच्या श्रीचरणाकडे डोळ्यात नको. आपण दास आहोत, त्यामुळे आपली विनम्रता आपल्या दृष्टीत हवी. आपण शरण आहोत, दीन आहोत, तृणाप्रमाणे विनम्रता असावी. माळ कापडाच्या गोमुखीत ठेवा. पूजेच्या दुकानात मिळेल किंवा मंदिराबाहेर तीर्थचित्राच्या ठिकाणी, कारण पितर अदृश्य शक्ती आपल्याला जपाचे फळ तेज आपल्यापासून हिरावून घेतात आणि स्वमुक्तीसाठी वापरतात अनुभवावरून. म्हणून साधनेत प्रथम कवच वाचतात, नंतर याचा उपद्रव होत नाही. तुमचे मुख ईशान्य दिशेला हवे. शक्यतो ईशान्य दिशेला बसायला न जमल्यास चालेल. कोठेही पण जप मात्र करा. उजवा हात त्यामधील अंगठ्यापासून 2 नंबरचे बोट म्हणजे तर्जनी गोमुखीच्या बाहेर बाजूला काढा, म्हणजेच माळेला स्पर्श करू देऊ नका. माळ अंगठा व 4थ्या बोटावर म्हणजे अनामिकेवर घेऊन मध्यमाने ओढा. जप चालू असताना एका लयीत. एक लय फार महत्त्वाची असते, अनुभवाने लक्षात येईल. शांतपणे, ओठांची जास्त हालचाल नको. अगदी हळूवार पश्चयंती प्रकारात जप होऊ द्यात. माळ पूर्ण झाल्यावर ती पलटी करा, म्हणजे दुसरी बाजू घ्या. मुख्य नियम: गुरुमणी मेरुमणी ओलांडू नका, दोष लागतो. ओलांडल्यास 6 वेळा प्राणायाम करा. 3 वेळा गायत्री मंत्र म्हणा. श्री गुरुचरित्रावरून. बघा, जांभई येते का? आनंद मिळतोय का? शरीर उड्या घेते का? शांत वाटते का? आपोआप प्राणायाम होतात का? श्वास बाहेर टाकू वाटतंय का? शरीर आपोआप डुलतंय का? लहान मुलासारखा वाटतंय का? शरीर हलकं वाटतंय का? डोळे बंद केले की गुरुमूर्ती आठवतेत का? हळूहळू काही सिद्ध साधक दिसू लागतात. न पाहिलेले योगी पुरुषांचे दर्शन होईल. जर यामधील काही वाटत असेल तर जप सर्वोत्तम समजा. जप आपल्या गुरुने दिलेला गुरुमंत्र, कुलदेवतेचा ध्यान मंत्र किंवा दत्त महाराज यांचा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या व्हिडिओचा जर विषय तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि बेल आयकॉन ही प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि मला व्हिडिओ करायला प्रेरणा मिळेल. धन्यवाद.